हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी. नमस्कार. कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल या चिन्हावर सचिन मांगले ही निवडणूक लढवत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंबाबाईला साकडं घालणाऱ्या महिला हे पहिलं उदाहरण त्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. महिला वर्ग त्यांच्यावर किती प्रेम करतो हे या निमित्तानं दिसून आलेलं आहे. आणि प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू ठेवलेला आहे. या प्रभागामध्ये निवडणूक लढवण्यामागची त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे समजावून सांगण्यासाठी ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. मांगले साहेब, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टुडिओमध्ये. त्यांची भूमिका आपण या ठिकाणी समजावून घेऊया. मला सांगा मांगले साहेब, प्रभाग क्रमांक 11 मध्ये निवडणूक रिंगणात ठाकरे गटाकडून उतरण्याचा तुम्ही निर्णय घेतला, त्यामागची आपली भूमिका नेमकी काय आहे? नमस्कार, माझं नाव आहे सचिन किरण मांगले. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 11 मधून या इलेक्शनला सामोरे जात आहे. गेले कित्येक वर्ष या भागात अनेक समस्या आहेत. रस्त्याची समस्या असू दे, ड्रेनेज लाईनची समस्या असू दे, स्वच्छता मोहीम प्रॉपर होत नाही, पार्किंगची समस्या असू दे, आणि भागाकडे बघण्याचा म्हणजे भरपूर समस्यांना हा भाग आहे. उद्यानं इथली प्रॉपर अजून नाही आहेत. उद्यानांची दुरावस्था झालेली आहे. सरकारी शाळांची अवस्था इथली वाईट आहे. ह्या सर्व गोष्टी खोडून काढून एक चांगला प्रभाग करायच्या हिशोबानं मी या इलेक्शनला सामोरं जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचीच उमेदवारी घ्यावी असं तुम्हाला वाटलं, ह्यामागचं नेमकं काय कारण आहे? मी एक हाडामासाचा शिवसैनिक आहे. गेले कित्येक वर्ष मी शिवसेनेत सक्रिय आहे. 2 शिवसेना झाल्या, अनेक लोक गेले, पण मी उद्धव साहेबांशी एकनिष्ठ राहिलो आणि पहिल्यापासूनच एक सरळ मार्गाने जाण्याची माझी भूमिका आहे. मी एक इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक आहे, कष्टातून इथपर्यंत आलो आहे. त्यामुळं स्ट्रेट फॉरवर्ड माणूस असल्यामुळे मी कुठे इकडं न पळता तिकडं न पळता जिथं आहे तिथंच पहिल्यापासून आहे. आता तुम्ही पहिल्या दिवसापासूनच प्रचाराचा धूमधडाका लावलेला आहे. खूप जोरात तुमचा प्रचार सगळीकडे सुरू आहे. तर प्रभागामध्ये तुम्ही आता या निमित्तानं फिरत आहात, लोकांशी संपर्क साधता, मतदार तुम्हाला भेटतात, आपल्या समस्या सांगतात. आपल्या आता पूर्वी 1 प्रभाग होता, आता 4 प्रभाग झालेले आहेत. तर या 4 प्रभागामध्ये प्रामुख्यानं कोणत्या समस्या आहेत? प्रभागाची मतदारसंख्या किती आहे, या संदर्भात काय अभ्यास केला आहे का? माझा प्रभाग हा 26,101 ही प्रभागाची माझी आता लोकसंख्या आहे. या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत. इथलं रस्ते प्रॉपर नाहीत, ड्रेनेजच्या लाईन्स प्रॉपर नाहीत, उद्यानांची अवस्था वाईट झालेली आहे. एकंदरीत पूर्ण सरकारी शाळा, जर आता माझं जिथं घर आहे तिथं महाराम ताराबाई विद्यालय आहे, तिथल्या शाळेची दुरावस्था आहे. मध्येच मी एका गार्डनची स्वच्छता करून घेतली. म्हणजे भरपूर समस्याने हा प्रभाग अडचणीत आहे. या सर्व समस्या सोडवण्यासाठी एक चांगला प्रभाग करायच्या हिशोबानं या निवडणुकीला सामोरं जायचा माझा निर्णय आहे. तुम्ही जेव्हा सभागृहामध्ये निवडून जाल तेव्हा तुम्ही एका प्रभागाचे प्रतिनिधी नसता, तर तुम्ही पूर्ण शहराचे प्रतिनिधित्व करता. भविष्यामध्ये तुम्हाला वेगळ्या कुठल्या तरी पदावरती, समित्यांमध्ये, सभापती पदावर किंवा महापौर पदावर, स्टँडिंगमध्ये वगैरे वेगवेगळ्या प्रकारची संधी मिळाली, तर त्यावेळेला पूर्ण शहराचा अभ्यास असेल तर पुण्या मुंबईच्या तुलनेमध्ये आपलं कोल्हापूर शहर अजून तितकं विकसित झालेलं नाही. तर त्यामागची कारणं काय आहे याचा अभ्यास नगरसेवक म्हणून आपल्याला असणं गरजेचं आहे. तर शहराच्या विकासाच्या आड नेमक्या कोणत्या समस्या आता सध्या येत आहेत आणि प्रामुख्यानं कुठल्या समस्या सोडवून शहर विकसित बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? आता ओव्हरऑल बघितलं तर प्रशासनाचं राज्य चालू आहे कोल्हापूरवर. प्रशासनाचा प्रॉपर वचक नसल्यामुळं कोल्हापूरच्या विकासाला एक मर्यादा आलेल्या आहेत. या सर्व ज्यावेळी मी एका पदावर जाईन त्यावेळी सर्वप्रथम कोल्हापूरच्या समस्यांचं एक समिती तयार करून त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये एक स्वतः लक्ष घालून, जसं आता मी तुम्हाला मगाशी म्हणलं, आपल्या कोल्हापुरात शाळा आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी शाळा आहेत, पण त्याची पटसंख्या जर बघितली तर ती फार कमी झाली. त्याचं कारण काय की शैक्षणिक दर्जा पूर्ण घसरलेला आहे, वर्गांची दुरावस्था झाल्या. याला एक आधुनिकरण करून देण्यासाठी माझा पहिला प्रयत्न राहील, जेणेकरून आज त्या शाळा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये मिडियम जर झाल्या तर मिडियम क्लास वर्ग तिथे शैक्षणिक खर्च कमी करून शिक्षणासाठी जाईल, जो लोकांचा शैक्षणिक खर्च कमी होईल.
आताच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या तुम्ही जर बघितलं असाल तर जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की महिलांचं आरोग्य कडे लक्ष दिलं जाईल, म्हणजे जेणेकरून त्या महिलांना सबलीकरणासाठी माझे प्रॉपर प्रयत्न असतील. KMTचं आपण बस फ्रीमध्ये करून देतोय. असे अनेक मी आराखडा तयार केला. पूर्ण कोल्हापुरात CCTV कॅमेऱ्याचं एक नियोजन आहे, जेणेकरून कोल्हापूर एका हायटेकच्या दिशेनं जाईल. बाहेरचे प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी माझा प्रयत्न जाईल. कोल्हापुरामध्ये जर बाहेरचे प्रोजेक्ट आले तर मुलांना नोकऱ्या उपलब्ध होतील. एक चांगला कोल्हापूर, एक विकसित कोल्हापूरकडे लोक चांगल्या दृष्टिकोनातून बघतील, कारण या कोल्हापूरवर आई जगदंबेचा आशीर्वाद आहे. ही कोल्हापुरी जनता एक स्वाभिमानी जनता आहे. आज कोल्हापुरी जनता जर बघितलं तर कुणावर कधी विसंबून राहिलेलं नाही आहे. आणि हाच बाणा पुढं करण्यासाठी ज्या आपल्या गरजा आहेत, म्हणजे जसं आता कोल्हापूरची हद्दवाढ भरपूर दिवस रखडलेले आहे, त्या हद्दवाढीसाठी पाठपुरावा करून कोल्हापूरच्या मर्यादा वाढवून, म्हणजे कोल्हापूरची सीमा वाढवून, कोल्हापूरसाठी निधी आणून एक चांगला कोल्हापूर, एक हायटेक कोल्हापूर, जो कोल्हापूर कधीच व्हायला पाहिजे होता, तो करण्यासाठी प्रॉपर माझा मानस आणि माझा प्रयत्न राहील. महाविकास आघाडीची सत्ता जर सभागृहामध्ये आली तर तुम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करू शकाल. पण महायुतीची सत्ता जर आली तर तुम्हाला विरोधी नगरसेवक म्हणून बाकावर बसावं लागेल. अशा वेळेला तुमची भूमिका या प्रश्नांच्या संदर्भात काय असेल? नाही, आता गेली 5-7 वर्ष माझ्याकडे कोणतंही पद नव्हतं, तरीही माझ्या भागात ज्या समस्या आहेत त्या समस्या मी प्रॉपर सोडवून घेण्यात यश मिळवलंय. कोविडच्या काळामध्ये कुठेही लस नव्हती, त्यावेळी मी प्रशासनावर वचक ठेवून दिवसाला 25 ते 30 लोकांचं लसीकरण करत होतो. ज्यावेळी ॲस्ट्रल आधारसारख्या हॉस्पिटलमध्ये कोल्हापुरात वेटिंग होतं लसीकरणाचं, त्यावेळी आमच्या इथं लसीकरण चालू होतं. म्हणजे प्रशासनाकडून कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं यासाठी सत्तेतच असायची आवश्यकता नाही. कारण नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की महाविकास आघाडी सत्ता येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जर आताची परिस्थिती बघितली तर महाविकास आघाडी सत्ता यायला कुठं काय अडचण नाही आहे. मला सांगा, शहरामध्ये पर्यटन वाढीसाठी म्हणून अनेक प्रयत्न सध्या सुरू आहेत. तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास आहे शहरातल्या सगळ्या प्रश्नांवर, दिसतंय तुम्ही बोलताना. शहरात रोज हजारोंच्या संख्येनं भाविक येतात, पर्यटक येतात. त्या भाविक पर्यटकांना म्हणाव्यात अशा सुविधा अजूनपर्यंत उपलब्ध झालेल्या नाही. तर या संदर्भात काही प्लॅन, काही आराखडा तुम्ही केलेला आहे का? सर्वप्रथम कोल्हापूरच्या साईटला जे सुशोभीकरण करायला पाहिजे, जसं आपलं रंकाळा आता जरा थोडं बरं झालंय, ते प्रॉपर करण्याचा प्रयत्न राहील. पार्किंगची जी समस्या आज काय होते, बाहेरचे पर्यटन आले की पार्किंग जसं पाहिजे तसं होत नाही. सगळ्यात मोठी समस्या पार्किंग. ती पार्किंगची समस्या एका मार्गी लावणं हा एक टास्क असेल. सेकंड, कोल्हापूरसाठी दिशादर्शक काय होते, बाहेरची पब्लिक येतात त्यावेळी त्याला काही ठिकाणी, काही ठराविक ठिकाणी मिसगाईड होतात. ते न करता त्यांना प्रॉपर वे देऊन त्यांना कोल्हापूरमध्ये आकर्षित केलं जाईल. आपल्या कोल्हापूरचं महत्त्व काय हे लोकांना पटवून देण्यात येईल. कारण आज जगात भारी आम्ही कोल्हापुरी आहोत. म्हणजे आपल्या कोल्हापूरची ख्याती आज 7 समुद्र पार गेलेली आहे. फक्त त्याला जे पाहिजे ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पसरवण्याची गरज आहे. ते पसरवून एक चांगलं पर्यटन कोल्हापूरमध्ये खेचण्यासाठी माझा प्रयत्न असेल. आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, पायाभूत सुविधांचा प्रश्न असेल, IT पार्कचा प्रश्न असेल, किंवा कोल्हापूर शहराच्या आता कमानी, प्रवेशद्वार या संदर्भातले प्रश्न असतील. तर या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा तुमच्याकडे काही प्लॅन, काही आराखडा? नाही, बेसिक ज्या नगरसेवकाचं काम आहे त्यामध्ये कुठलंही शंका बाळगायचं कारण बेसिक कामं तर आपण पद कोणतंही नसतानाच करत आलेलो आहे. म्हणजे आज पिण्याच्या पाण्यामध्ये ज्यावेळी कोल्हापुरात पुराची परिस्थिती होती ते मी स्वखर्चानं 25 दिवस माझा टँकर पाण्यात माझ्या भागात पुरवत होतो. त्या प्रशासनाकडून कशा पद्धतीनं काम करून घ्यायचं ह्याचं एक नेटकं नियोजन मी लावलेलं आहे. त्यामुळं पाण्याची समस्या असू दे किंवा कचरा उठाव प्रॉपर असू दे, रस्त्याची समस्या असू दे, ड्रेनेज लाईनची समस्या असू दे, महिलांशी निगडीत आणि प्रभागाशी निगडीत ज्या समस्या आहेत त्याचं एक नेटकं नियोजन असेल. माझ्या प्रभागात अशी अवस्था राहील की प्रत्येकाला असं वाटेल की तो स्वतः नगरसेवक आहे. कारण आजकालची जी परिस्थिती आहे तर लोकांना असं वाटतं की नगरसेवक हा त्या नगराचा मालक आहे. तसं न होता मी ज्यावेळी नगरसेवक होईन ते माझ्या भागातला प्रत्येक माणूस हा नगरसेवक असेल आणि मी त्या नगराचा सेवक म्हणून काम करेन. या प्रभागातल्या जनतेसमोर पहिल्यांदाच तुम्ही सामोरं जाताय आणि मोठा प्रभाग आहे, साहजिकच मतदारसंख्या जास्त आहे. तर या सगळ्या मतदारांना तुम्ही काय अपील कराल? सर्वप्रथम आता कमी वेळ मिळाला ह्या इलेक्शनसाठी. 3 प्रभाग नुकतेच ॲड झाले. माझ्या सिंगल प्रभागामध्ये ज्यावेळी सिधाळा प्रभाग आहे त्या प्रभागातल्या लोकांना माझं लहानापासून मोठेपणचं काम, माझ्या आयुष्याची दिशा किंवा आयुष्याचा प्रवास सगळ्यांना माहीत आहे. आता तो बऱ्यापैकी माझ्या सभोवताच्या परिसरामध्ये पसरत चाललाय. काही लोकांना मी पोचू शकलो नसेल कदाचित, ज्या लोकांना मी माहीत नसेल त्या लोकांना मी क्षमा मागतो की तुमच्यापर्यंत जर मी पोचू शकलो नसेल. माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की ह्या भागाचा एक चांगला विकास करायचा, एक चांगला प्रभाग करायचा. हा प्रभाग कोल्हापुरात नव्हे तर अखंड महाराष्ट्रात म्हणलं जाईल की
कोल्हापूरचा हा 11 नंबरचा प्रभाग एक चांगला प्रभाग आहे, एक हायटेक प्रभाग आहे आणि त्या दृष्टीने माझा प्रयत्न असतील आणि लोकांना हेच सांगणं राहील की ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही धनशक्ती पुढे न झुकता एका सामाजिक कार्यकर्त्याला, एक माझ्यासारख्या लहान कुटुंबातून हा जो प्रवास केला ह्या कार्यकर्त्याला संधी द्या आणि या संधीचं मी नक्की सोनं करेन आणि ह्या प्रभागाला एक चांगला प्रभाग करण्यासाठी मी कटिबद्ध आणि वचनबद्ध असेल. आणि मी मतदार राजाला, माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला विनंती करेन की ह्या निवडणुकीमध्ये धनशक्ती पुढे न झुकता माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला, ज्याने या भागाच्या सर्वांगीण विकासाचं एक स्वप्न बघितलंय, ते स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही 15 तारखेला मशाल या चिन्हासमोर बटन दाबा व 3 हात 1 मशाल ही हातात हात घेऊन मशाल पेटवायची जी आपण अंबाबाईला साकडं घातलंय आणि स्वामींच्या चरणी आपण जी प्रार्थना केल्या त्यासाठी तुम्ही हातभार लावावा आणि 3 हात व 1 मशाल या समोर बटन दाबून मला व माझ्या पॅनलला महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करा, हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होते सचिन मांगले. कोल्हापूर शहरामध्ये जन्मलेले आहेत, शहरात वाढलेले आहेत, शहरातल्या नागरिकांच्या सुखदुःखाशी समरूप झालेले आहेत आणि आपल्या प्रभागातल्या समस्यांचा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यामुळं या सगळ्या अनुभवाच्या बळावर आणि सत्ता नसताना सुद्धा कोरोना काळात त्यांनी केलेलं काम, लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याची त्यांची पद्धत, त्यांची वृत्ती, या सगळ्यांच्या बळावर पुन्हा एकदा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्यासमोर उभे आहेत. जनता जनार्दन त्यांना त्यांची मशाल पेटवून कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये त्यांना सदस्य म्हणून पाठवते का, याचं उत्तर आपल्याला 16 जानेवारीलाच कळेल. तोपर्यंत नमस्कार. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B.